सर्वांना नमस्कार. बाबा मुक्तानंदांनी आपणाला मौनाविषयी काल समजवलं आणि मौनाविषयी समजवण्यासाठी त्यांनी महत्त्वाचं म्हणजे आपले गुरु भगवान नित्यानंद हे कसं मौनाचं आचरण करत होते त्या संदर्भात त्यांनी आपणाला प्रत्यक्ष अनुभूती सांगितलेल्या आहेत. आणि त्यामधलं एक महत्त्वाचं गोष्ट म्हणजे एक महत्त्वाचं वाक्य आहे की ह्या सर्व महान विभूती असतात तर त्या आपल्या मौनामधूनच आपल्या शिष्यांच्या साधकांच्या शंकांना छिन्न विच्छिन्न करत असतात. म्हणजे त्या शंका पूर्णतः छिन्न विच्छिन्न करत असतात हा शब्द आहे. तर त्या शंका मुळासहित नष्ट करत असतात. एवढं सामर्थ्य त्यांच्या मौनामध्ये असतं. तर आणि एवढं सामर्थ्य त्यांच्या मौनामध्ये असतं आणि मौनातून ते शिकवतात काय, तर ह्या जगातलं अंतिम सत्य, सर्वश्रेष्ठ सत्य शिकवतात. म्हणजे अत्यंत उच्च कोटीच्या शिकवणी त्या मौनातून ते देत असतात किंवा कमीत कमी शब्दातून महान शिकवणी ते देत असतात. तर ही आपणा सर्वांसाठी शिकण्याची गोष्ट आहे की एवढा उच्च कोटीची शिकवण की ज्याच्यासाठी जी शिकवण शिकण्यासाठी किंवा शिकण्याची इच्छा आपणाला अनेक जन्म गेल्यानंतर होते, ती शिकवण ते जेव्हा आपण संतांच्या सहवासात येतो तेव्हा ती शिकवण ते अत्यंत कमीत कमी शब्दांमध्ये देतात आणि अनेकदा मौनात देतात. आणि अनेक सद्गुरू आज समाधीस्थ आहेत आणि सदेही नाही आहेत, तर सूक्ष्म रूपाने ते देत आहेत. तर ही किती मोठी गोष्ट आहे. आणि आपण जेव्हा जीवन जगत असतो तेव्हा आपल्याला अगदी छोट्या छोट्या गोष्टींसाठी पण असं वाटतं की मी हे सांगितलं तरच कळेल किंवा मला सांगायलाच पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्या होत असतात. तर हे सर्व काही आहे. तर ह्यातनं आपण भगवान नित्यानंदांचे जे त्यांचं आचरण आहे की जे आपल्या सर्व संतांचं होतं की कमीत कमी बोलणं आणि जास्तीत जास्त ते अंतर्मुख आपल्या आत्मस्थितीत राहत असत. आणि असं जे कमीत कमी शब्दांमध्येच इतकी त्यांच्या ताकद असते की आपल्या अंतरी जी गाठ आहे आपल्या अज्ञानाची, ती गाठ फोडण्याची क्षमता त्या शब्दांमध्ये ती होती. तर हे आपण काल पूर्णपणे शिकलो आहे. आज आता पुढील भाग आपण वाचूयात. आणि महत्त्वाची गोष्ट त्यांनी साधनेच्या संदर्भात पण सांगितली की कोणतीही साधना कठीण किंवा सोपी अशी नसते. तर ज्या साधकाचा जो कल आहे, त्याची जी आवड आहे, त्यानुसार ती साधना त्या साधकासाठी सोपी होत असते. त्या आणि सर्वच साधना ह्या भगवंताची अनुभूती करून देणाऱ्या आहेत. तर हेही आपणाला त्यांनी सांगितलंय. आता आपण पुढचं वाचन करूयात. बाबा मुक्तानंद सांगतायत, प्रशंसा व निंदा हे दोन्ही सहन केले पाहिजेत. प्रशंसा व निंदा हे दोन्ही सहन केले पाहिजे. गुरूंकडून तुम्हाला प्रशंसा मिळो किंवा निंदा, ते देखील तुम्ही सहन केले पाहिजे. दोन्हीचा तुम्ही भेट स्वरूपात, प्रसाद स्वरूपात स्वीकार केला पाहिजे. तुम्ही जर असे करू शकलात तर ते तुमच्याकरिता फार कल्याणकारक ठरेल. माझ्या गुरूंचे व्यक्तिमत्व फार कडक होते. कधी कधी ते एखाद्याला बघताच त्याच्यावर शिव्यांचा भडीमार करीत, पण त्या माणसाला अशा प्रकारचा आशीर्वाद प्राप्त झाल्याबद्दल अत्यंत आनंद होईल. कधी कधी शिव्यांच्या रूपात आशीर्वाद मिळावा म्हणून लोक त्यांना मुद्दाम डिवचत. अधूनमधून बाबा आपल्या छडीच्या मारानेही लोकांना आशीर्वाद देत असत आणि मग ते लोक हर्षभरीत होऊन तिथून परत जात असत. विशेष करून दुःखात असलेले किंवा आपल्या जीवनात कठीण परिस्थितींना तोंड देत असलेले लोक बाबांच्या छडीने किंवा दगडाने मार मिळेल या आशेने बाबांना वेढून टाकत असत. तर निंदा आणि स्तुती संतांच्या सहवासात आल्यानंतर संतांचे प्रत्येक शब्द आपणाला प्रसादा समान वाटले पाहिजेत. कारण प्रत्येक कृतीमध्ये त्यांच्या कल्याण असतं आणि त्याची अनेक उदाहरणं आपणाला
बाबा मुक्तानंदांनी आधीही सांगितलेली आहेत. पुढे सांगतात की मी त्या लोकांशी सहमत नाही की जे गुरूंच्या भौतिक शरीरालाच गुरु समजतात किंवा गुरूंच्या भौतिक समीपतेलाच आत्मसाक्षात्कार समजण्याची चूक करतात. प्रभू राम व भगवान श्रीकृष्ण जेव्हा या जगात होते तेव्हा लाखो लोकांनी त्यांना पाहिले, परंतु ते सर्वजण मुक्त झाले असे मला वाटत नाही. साधना एक अनुशासन आहे. तुम्ही जितके शुद्ध असता तितकी तुमची साधना महान असते. साधना एक अनुशासन आहे. तुम्ही जितके शुद्ध असता तितकी तुमची साधना महान असते. असे बरेच भक्त होते जे नेहमी माझ्या गुरूंच्या अवतीभोवती असत. खरे तर बाबांच्या अवतीभोवती एवढे लोक असत की इतरांना बाबांचे नुसते दर्शन घेणेही कठीण होत असे. बाबांच्या अंतिम क्षणापर्यंत ते लोक त्यांच्या अवतीभोवती राहिले, पण त्यांनी कुठलीही अर्थपूर्ण स्थिती प्राप्त केली असे मला दिसले नाही. त्यांना फक्त एवढीच प्राप्ती झाली की त्यांना बाबांच्या अवतीभोवती राहायला मिळाले. एक मुलगा होता जो नित्यानंद बाबांच्या जवळच झोपत असे. त्याचे नाव होते रोडक्या. माझ्या बाबांचे त्याच्यावर फार प्रेम होते. इतर लोकही त्याच्याविषयी चांगला विचार करीत आणि त्याला फार आदराने वागवीत. लोकांनी भेट म्हणून आणलेले खाद्यपदार्थ आणि कपडे वाटण्याचे काम त्याच्या ताब्यात होते. रोडक्या चांगले चुंगले खाऊन तगडा व धष्टपुष्ट झाला होता. मग मोठा होऊन तो किशोर वयात आला व रोज मासे पकडायला जाऊ लागला. नित्यानंद बाबांनी त्याला बोलावणे पाठवले की लोक सांगत, बाबा तो मासे पकडायला गेला आहे, किंवा पावसाळा असेल तेव्हा ते सांगत, बाबा तो खेकडे पकडायला गेला आहे, कारण त्या दिवसात खेकडे बाहेर येत असत. रोडक्या बाबांच्या जवळच झोपत असे. त्यांच्या पलंगाच्या अगदी शेजारीच जमिनीवर तो झोपत असे. पण माणसाला जर साधनेचे महत्त्व कळत नसेल आणि जर तो शुद्ध नसेल तर त्याने काहीही केले तरी तो योग्यताहीनच असतो. मोठा झाल्यावर आता तो मुलगा हार फुले विकतो आणि त्यातून जे काही मिळते त्याने आपला निर्वाह करतो. तेव्हा तुम्ही जर गुरूंच्या प्रती संवेदनशील नसाल तर फक्त शरीरानेच त्यांच्याजवळ असण्याला काय अर्थ आहे? तुम्ही जर फक्त खेकडेच पकडत बसलात तर तुमच्यात बदल कसा घडून येईल? तुम्ही जर साधना केलीत तर तुमच्यात परिवर्तन घडून येते. तुम्ही जर साधना केली नाही तर तुम्ही गुरूंपाशी किती वर्षे राहिलात याने काय फरक पडतो? साधनेची आपलीच एक निष्पत्ती असते, आपलीच एक फलश्रुती असते. प्रामाणिकपणाने खरोखरच साधना करणारे लोक फार थोडे असतात. ब्रह्मज्ञान प्राप्त करण्यासाठी पात्रता असायला हवी. ही पात्रता गुरूंची सेवा केल्याने प्राप्त होते, परंतु सेवा करीत असताना मोक्षप्राप्तीची तीव्र लालसा देखील असायला हवी. ह्या लालसेविना गुरुसेवा देखील फलद्रूप होत नाही. पुष्कळ लोकांनी माझ्या गुरूंची व्यक्तिगत रूपाने अनेक वर्षे सेवा केली, पण आध्यात्मिकदृष्ट्या त्यांना काय प्राप्त झाले कोण जाणे. ही अत्यंत कटू वस्तुस्थिती सांगत आहेत. अनेक संतांच्या जवळ अशाच पद्धतीने केवळ आणि केवळ सांसारिक सुखासाठी किंवा सांसारिक विवेचनेतून मार्ग मिळावा ह्यासाठीच भक्तजन गोळा होत असतात. गोंदवलेकर महाराजांनी पण त्यांचंही असंच वाक्य आहे की हिंगजिऱ्याचेच गिराईक जास्त आहेत. खरा भगवंताच्या किंवा प्रेमापोटी आलेला साधक हा विरळाच आहे, पण हिंगजिऱ्याचेच गिराईक अधिक आहेत. हे गोंदवलेकर महाराजांचं पण त्यांची पण तीच एक आपण म्हणू शकतो की त्यांना दुःख नाही म्हणता येणार, पण त्यांना एक तळमळ असते की आपल्याकडे आलेल्या भक्तांनी ह्या सांसारिक सुखांच्या पलीकडे जाऊन असलेलं तत्व सत्य समजलं पाहिजे, ही त्यांना एक तळमळ असते. आणि हेच बाबा मुक्तानंद पण आपणाला अनुभवांच्या आधारे सांगत आहेत. आणि त्यासाठी महत्त्वाची गोष्ट ही आहे की आपण साधना म्हणजे ध्यान करणं आवश्यक आहे. दिवसातला थोडा तरी वेळ आपण आंतरिक जाऊन अनुभूती घेणं आवश्यक आहे. लवकरच आपणही ज्यांना शक्य होईल ते आपण दिवसातला एक अर्धा तासाचा
थोडंसं सामूहिक ध्यानाच्या दृष्टीने पण पावलं उचलूयात. पुढे आपण सत्याच्या वाटेवर हे बाबा मुक्तानंदांच्या शिकवणीचा जेव्हा अभ्यास करू, त्यावेळेला ते पूर्ण पुस्तक वाचन होईपर्यंत निदान तेवढा कालावधी आपण प्रयत्न करूयात, की आपण एक अर्धा तासासाठी अंतर्मुख होऊन एक सामूहिक ध्यान, वैयक्तिक ध्यान दिवसभरात जे प्रत्येकजण करत असतील किंवा करतील ती गोष्ट निराळी. पण सामूहिक ध्यानामुळे एक आपली सवय लागते. तर आपण त्या दृष्टीने पण पावलं थोडी पुढे उचलूयात. अर्थात आपले सर्व महान विभूती आपल्याला मदत करतील, त्यानुसार ते घडेल. तर हे महत्त्वाची गोष्ट आहे, की साधन करणं महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे संतांच्या सहवासात किती आहे, आता संतांच्या सहवासात त्यावेळेला भगवान नित्यानंदांच्या अवतीभोवती सर्वच त्यांची सेवा करायला होते. कोण त्यांना जेवण देत असेल, कोण त्यांना त्यांचे बाकी सेवा शुश्रूषा करत असतील, तर तिथली झाडलोट करत असतील, जे काही ज्यांना शक्य होत असेल तेवढं सगळे अनेक जण करत होते. परंतु आध्यात्मिकदृष्ट्या किंवा आपली आत्मप्रगती केली पाहिजे, आत्मोन्नती, आत्म्याला प्राप्त करून घेतलं पाहिजे, अंतर्मुख झालं पाहिजे, हे काही अनेकांनी साधलेलं नाही आहे. आणि हे बाबा मुक्तानंदांनी तिथे भगवान नित्यानंदांच्या सहवासात अनेक वर्ष होते आणि त्यांनी ते पाहिलेलं आहे. त्यामुळे ते स्पष्टपणे ते लिहित आहेत. तर त्यामुळे इथे आपण एवढ्या मोठ्या संतांच्या सहवासात येतो. मग हा सहवास आपला ग्रंथांच्या माध्यमातून पण संत सहवास घडतो. तर तोही सहवासच आहे. तर त्यामुळे त्या सहवासात आल्यानंतर आपण थोडंसं तरी अंतर्मुख होणं आवश्यक आहे. दिवसभरातला थोडा वेळ आणि जे अंतर्मुख झाल्यानंतर तसं आचरण आवश्यक आहे. तर हे इथे सांगतात. आपण थोडंफार नक्कीच सर्वजण प्रयत्न करतोय. तो अजून दृढ व्हावा ह्यासाठी आपण त्यांच्याकडे एक प्रार्थना करू, की हा आपला प्रयत्न सर्वांचाच चांगला होऊ. पुढे सांगतात, की माझ्या गुरुदेवांनी मला माझी जात, माझा समाज, माझे लोक, माझा देश अशा धारणांचा त्याग करायला शिकविले. माझ्या गुरुदेवांनी मला माझी जात, माझा समाज, माझे लोक, माझा देश अशा धारणांचा त्याग करायला शिकविले. ते म्हणत, तुम्हाला नदी किंवा छोट्या सरोवरात स्नान करण्याची काय गरज आहे? तुम्ही सागरात का जात नाही? जा सागरात डुबकी मारा. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, खरा मनुष्य तोच आहे जो या अवघ्या विश्वाला आपले घर मानतो. खरा मनुष्य तोच आहे जो या अवघ्या विश्वाला आपले घर मानतो. ईश्वराचे कुटुंब हे त्याचे कुटुंब असते. अशा मनुष्याला खरे ज्ञान असते. खूप सुंदर सांगितलेलं आहे, की माझ्या गुरुदेवांनी मला माझी जात, माझा स्वभाव, माझी जात, माझा समाज, माझे लोक, माझा देश आणि अशा धारणेचा त्याग करायला शिकविले. ते म्हणत, तुम्हाला नदी किंवा छोट्या सरोवरात स्नान करण्याची काय गरज आहे? तुम्ही सागरात का जात नाही? जा सागरात डुबकी मारा. जा सागरात डुबकी मारा. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, खरा मनुष्य तोच आहे जो या अवघ्या विश्वाला आपले घर मानतो. ईश्वराचे कुटुंब हे त्याचे कुटुंब असते. अशा मनुष्याला खरे ज्ञान असते. माझ्या बाबांना कोणत्याही धर्मावर, पंथावर किंवा व्यक्तीवर टीका करायला आवडत नसे. जर कोणी दुसऱ्यामध्ये दोष पाहू लागला तर ते म्हणत, अरे तुझी दृष्टी दोषपूर्ण आहे. राम सगळ्यांमध्ये आहे. हे एका परमसिद्धाचे लक्षण आहे. एकदा एक भक्त माझ्या बाबांकडे येऊन दुसऱ्या भक्ताबद्दल तक्रार करू लागला. तो बाबांना म्हणाला, तो दारू पितो, मासे खातो. म्हणून काय झाले? बाबा म्हणाले, तो जे काही खातो पितो ते दुसऱ्या दिवशी शौचाद्वारे बाहेर टाकतो. तो त्याला पकडून बसत नाही. मग तू कशाला ते धरून बसला आहेस? तुम्ही भूतकाळात काहीही केलेले असो, तुम्ही ते विसरून सोडून दिले पाहिजे. मी पापी आहे असा विचार जर मनात आला तर दुसरा विचार आपल्या मनात आणा, मी पापी नाही, मी पुण्यवान आहे. माझे गुरुदेव म्हणत असत, की कावळा कुठेही गेला तरी तो कावळाच राहील. तेव्हा ज्या माणसाला दुसऱ्यांचे दोष पाहण्याची सवय असेल तो नेहमी दोषच पाहत राहणार. तो शुद्धतेतही अशुद्धी पाहिल. दोष पाहणारा कधीही चांगला साधक बनू शकत नाही. दुसऱ्यांमध्ये दोष पाहणे हे एका चांगल्या साधकाचे लक्षण नाही. माझे बाबा
काकवृत्ती असलेल्या भक्तांबद्दल वारंवार बोलत. माझे बाबा काकवृत्ती असलेल्या भक्तांबद्दल वारंवार बोलत. कावळा स्वर्गातही विष्ठा खाण्याचा आग्रह धरतो, कारण त्याला तशीच सवय असते आणि दोष पाहणाऱ्या या भक्तांची वर्तणूक अगदी तशीच असते. माझे बाबा काकवृत्ती असलेल्या भक्तांबद्दल वारंवार बोलत. कावळा स्वर्गातही विष्ठा खाण्याचा आग्रह धरतो, कारण त्याला तशीच सवय असते आणि दोष पाहणाऱ्या या भक्तांची वर्तणूक अगदी तशीच असते, अशीच असते. किती परचिंतनासाठी फारच परखड उदाहरण दिलेलं आहे. त्याचं उच्चारण पण आपल्याला करायला अवघड वाटतंय. हे असं उदाहरण भगवान नित्यानंद साधकांना परचिंतन करू नये, कोणताही संप्रदाय, कोणताही धर्म, कोणतीही साधना, कोणतीही व्यक्ती ह्या संदर्भात कोणतंही परनिंदा करू नये, परतनिंदा करू नये हे ह्या संदर्भात सांगतायत, किंवा दुसऱ्यांचे दोष पाहू नयेत ह्या संदर्भात ते सांगतायत. आणि दोष दिसत असतील, आपल्याला ते त्रास देत असतील, तरीसुद्धा ते दोष त्याच्या गुणांचे आहेत, त्याच्या मनबुद्धी चित्त अहंकाराचे आहेत, देहाचे आहेत, त्याच्या आत्म्याचे नाहीत, हे एवढं लक्षात ठेवायचं आपण. आणि त्यामुळे आपली दृष्टी आपण स्वच्छ ठेवायची. कितीही आपल्याला आसपास दोष दिसत असतील तरी ते दोष त्या व्यक्तीच्या मन, बुद्धी, चित्त, अहंकार, देहाला लागलेले आहेत, त्या त्याच्या सवयी आहेत. आणि असं समजून त्याचा आत्मा शुद्ध आणि पूर्ण आहे, पवित्र आहे, शुद्ध आहे, त्यात दोष नाही आहे, कोणाच्याच आत्म्यात दोष नाही. त्यामुळे आपली दृष्टी तशी ठेवायची. आणि आपल्याला जर अतिच होत असेल आणि अशाच्या सहवासात राहणं हे आपलं प्रारब्धानुसार असेल, तर आपण शांत राहणं, मनाला शांत ठेवणं आणि कोणतीही वाच्यता न करणं हे आपण केलं पाहिजे. कारण प्रारब्धानुसार असं असू शकतं की अशाच्या संगतीत आपण राहणं आहे, असं अनेकांच्या जीवनात असू शकतं. तर त्यामुळे आपण आपलं मन त्या दोषांनी खराब करत नाही ना, हे महत्त्वाची गोष्ट आहे. कारण त्या दोषांचं चिंतन करता करता कधी ते दोष आपल्या अंतरी येतील सांगता येत नाही. त्यामुळे आणि असं होतं की आपण त्या दोषांच्या विचारामध्ये आपल्यामध्येही कळत न कळत त्या दोषांचा संग होऊ शकतो, कारण आपलं ते चिंतन नसतं आणि त्यामुळे तसा होऊ शकतो. तर त्यामुळे अशा व्यक्तींसोबत राहणं असेल किंवा तरीसुद्धा आपण शांत राहणं, आपलं अंतर्मुख राहणं, आपल्या आंतरिक स्थितीत राहणं आणि जितकं होईल तितकं सोसणं गप्पपणे, ते जास्त महत्त्वाचं आहे. कारण कोणतीही व्यक्ती स्वतःला जाणीव झाल्याशिवाय बदलू शकत नाही. तर त्यामुळे आपल्याला शांतपणे आपल्याच अंतरी राहणं आणि आपल्याला जमेल तितकं करता येणं, एवढंच आपण करावं आणि पुढे चालावं, हे आवश्यक आहे. आणि इथे सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगत आहेत की साधकांनी कटाक्षाने टाळलं पाहिजे की कुठल्याही व्यक्तीचे दोष पाहणं आणि कुठल्याही संप्रदायाविषयी, कुठल्याही विषयी आपण परनिंदा करणं हे अत्यंत घातक आहे साधनेच्या दृष्टीने, पुढील प्रगतीच्या दृष्टीने. म्हणून बाबा मुक्तानंदांना, भगवान नित्यानंद किंवा सर्वच साधकांना ते म्हणतात की तुम्ही नदीमध्ये किंवा छोट्या सरोवरात का स्नान करायचं, सागरात जा आणि डुबकी मारा, समुद्रात जा. कारण आपल्याला असे संत मिळालेत की जे डायरेक्ट आपल्याला सागराशी मिळवणार आहेत, तर तिथे नदीमध्ये कशाला, सागरात जाऊनच स्नान करावं, असे आपल्याला संत मिळालेले आहेत आपल्या प्रारब्धानुसार. तर मग आपण तितकं व्यापक असणं आवश्यक आहे. आणि म्हणूनच आपली जात, धर्म, संप्रदाय, स्त्री पुरुष, आपलं व्यवसाय, आपली आर्थिक सुबत्ता, ह्या सगळ्या गोष्टींचा भेद आपल्या दृष्टीने आपण काढून टाकणंच आवश्यक आहे. आणि ह्यासाठी माऊलींचं पण उदाहरण देत आहेत की हे विश्व माऊलीचं घर झालं, हे विश्वाची माझे घर. आणि तिने त्यामुळे अख्ख्या विश्वासाठी पसायदान मागितलेलं आहे. आणि हे विश्व कारण जर आपण भगवंताचे आहोत किंवा भगवंत आपल्या अंतरी आहे आत्मरूपाने,
तर ह्या आत्म्याचं घर संपूर्ण विश्वच आहे पाहायला गेलं तर. कारण ही संपूर्ण सृष्टी हे त्याचं घर आहे. त्याने निर्माण केलेलं विश्व आहे. तर त्याच्यामुळे आपल्याला ते त्या पद्धतीने सांगतायत की हे विश्व पाहणं आणि अ, अनेकदा आता मी काही कार्यामध्ये थोडंफार आहे. तर अनेकदा असं पाहायला मिळतं की अनेक साधक काही कार्य करत असतात. परंतु संकुचित विचार काही न सोडता कार्य करत असतात. आणि त्यामुळे आपण कार्य करतोय अमर्यादित तत्त्वाचं आणि आपले विचार संकुचित आहेत. आणि त्यामुळे कळत-नकळत कार्य अमर्याद आहे आणि मन संकुचित आहे. तर असंही अनेकदा पाहायला मिळतं आणि त्यामुळे ते कार्य अ, आपल्या दृष्टीमुळे आपण ते संकुचित स्वतः करत असतो. ही गोष्ट पण पाहायला मिळते. तर अशा अनेक अनेक गोष्टी आहेत आणि तिथे सांभाळ करणं आणि अनेकदा इतर सद्गुरूंच्या विषयी किंवा इतर साधकांविषयी, इतर संप्रदायांविषयी पण अनेक परनिंदा किंवा होत असतं. समजा आता एखाद्या ठिकाणचा सद्गुरू जर आपल्याला नाही माहिती सत्य काय आहे, तर आपण काही त्याचबद्दल काही मौन धरलेलं बरं. कारण त्यांनी जे काही कार्य आधी केलं असेल, तर त्यातनं काही ना काहीतरी लोकांना प्रेरणा मिळालेली आहे. त्यातनं काही जणांना अनुभूती झाली आहे किंवा गोडी निर्माण झाली आहे अध्यात्माची. तर त्यांनी जे कार्य केलं तेवढं पण आपण केलं नाही ना, तर मग आपण बोलायची आवश्यकताच नाही आहे. इथे एक स्वामी हे शिवकृपानंद स्वामी जे आहेत, की जे नवसारीला कार्य करतात आहेत. खूप उच्च कोटीचे महान साक्षात्कारी संत आहेत आणि हिमालयात त्यांची खूप साधना झालेली आहे. आणि हे नवसारी गुजरात भागामध्ये त्यांना त्यांच्या गुरूंनी तिथं कार्यक्षेत्र दिलेलं आहे. तर त्यांची प्रवचनांचा मी बराच अभ्यास केला आहे. तर त्यांच्या प्रवचनांमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की एकदा ते असेच एअरपोर्टला होते आणि एअरपोर्टला एक व्यक्ती आला आणि त्यांनी नमस्कार केला आणि नमस्कार केल्यानंतर त्यांनी सत्य साईबाबांच्याबद्दल त्यांना विचारायला काही असं बोलायला सुरुवात केली. थोडे निंदेच्या संदर्भातच त्यांनी बोलायला, ते चमत्कार वगैरे करतात या संदर्भात त्यांचं काही बोलणं झालं. तर ते म्हणाले शिवकृपानंद स्वामीजी की त्यांच्या संदर्भात बोलण्याचा मला कोणताच अधिकार नाही. कारण त्यांनी जे कार्य केले, त्यांनी इतके हॉस्पिटल्स बांधलेत, इतकं ते लोकांना मदत करतात, ते तू केलं आहेस का? नाही. मी केलं आहे का? नाही. मग त्यांनी आत्तापर्यंत जेवढं कार्य केलं आहे ते तू केलं आहेस का? नाही. मी केलं आहे का? नाही. मग मी कसं बोलू त्यांच्या संदर्भात? तर ही गोष्ट त्यांनी स्वामीजींनी, शिवकृपानंद स्वामीजींचं ते महाराष्ट्रीयन मराठी असल्यामुळे पण त्यांची प्रवचनं सगळीच हिंदीमध्ये आहेत. तर त्यांची बोलण्यामध्ये मराठीच झलक येते आणि ते ऐकायला फार गोड वाटतं. तर त्यांनी इतकं सुंदर रीतीने आणि त्यांचं बोलणं इतकं हलकं आहे, एकदम असं शब्द असे 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 एकदम छोटी छोटी वाक्य येतात आणि हलकेपणाने येतात, कारण अर्थात इतकी साधना झालेली आहेत. तर ते इतकं मला भावलं की आपण निरर्थक म्हणजे अनेकदा आपण त्यातलं काही केलेलं नसतं, पण साधकही नीट नसतो, परंतु गुरूंच्या संदर्भात सद्गुरूंच्या संदर्भात तो मोठ्या मोठ्या बाता करणं हे मी प्रत्यक्षात पण काही वेळेला ऐकलेल्या गोष्टी आहेत. त्यामुळे मी मौन धरते तिथे, कारण आपली कुवतच नाही आहे, आपण नीट साधक पण नाही आहे, तर आपण ह्या सद्गुरूंच्या संदर्भात काय बोलणार आणि काय हे करणार. तर असंही घडतं, म्हणजे अशाही गोष्टी असतात. तर हे सर्व काही थोडं केविलवाणीच गोष्ट आहे नक्कीच. तर ह्या संतांना तर किती वाटत असेल. म्हणून बाबा मुक्तानंद इथे आपल्या भगवान नित्यानंदांचं स्पष्ट देत आहेत की निषेध आहे ह्या असं जर असेल, आपण निंदा करत असू, तर ही खूप निषेध करण्याचीच गोष्ट आहे. आता पुढे सांगतायत की माझे बाबा नेहमी आपले हात खुले ठेवून चालत. माझे बाबा नेहमी आपले हात खुले ठेवून चालत आणि त्यांचे डोके नेहमी डोलत असे. कुंभकामुळे म्हणजे श्वास रोखून ठेवल्यामुळे त्यांचा प्राण सहस्रारामध्ये स्थिर झालेला होता. याच कारणास्तव त्यांचे डोके सतत डोलत राहील. आसपास असे पुष्कळ स्वामी होते जे डोक्याचे अशा प्रकारे डोलण्याची नक्कल करीत. ते बाबांच्या चालण्याचीही नक्कल करीत. बाबा गजगतीने चालत. त्या सर्व स्वामी लोकांकडे बघून माझ्या लक्षात आले
की ते ढोंग करीत आहेत. म्हणून अधूनमधून माझ्या बाबांच्या दर्शनाला जाताना मी बरोबर 2 छड्या घेऊन जाईन. एखाद्याचे डोके जर जास्तच हलू लागले तर मी त्याच्या मागे बसून त्याच्या डोक्याच्या दोन्ही बाजूला त्या छड्या टेकवून ठेवीन. जर त्याने मला विचारले की काय करीत आहे, तर मी म्हणत असेन, तुझे डोके फारच हलत आहे. तुम्ही गुरूंच्या बाह्य वागण्याची नक्कल करता कामा नये. तुम्ही त्यांची अंतर्स्थिती प्राप्त केली पाहिजे, तेव्हाच तुम्ही एक आदर्श शिष्य असता. तर इथे नकलांविषयी सांगितलेलं आहे. तर पुढे सांगतायत, माझ्या बाबांचे मुख्य कार्य होते मनुष्याला त्याच्या सीमित व्यक्तित्वाच्या म्हणजे जीवभावाच्या पलीकडे नेऊन त्याच्या शिवत्वामध्ये म्हणजेच तो ईश्वराशी एक असल्याच्या बोधामध्ये त्याला प्रस्थापित करणे. माझ्या बाबांचे मुख्य कार्य होते मनुष्याला त्याच्या सीमित व्यक्तित्वाच्या म्हणजे जीवभावाच्या पलीकडे नेऊन त्याच्या शिवत्वामध्ये म्हणजेच तो ईश्वराशी एक असल्याच्या बोधामध्ये त्याला प्रस्थापित करणे. त्यांच्याकडे हजारो लोक येत, पण त्यातल्या एकानेही शिवत्वाच्या प्राप्तीसाठी प्रार्थना केल्याचे माझ्या पाहण्यात आले नाही. या उलट मूल, संपत्ती, नोकरी, धंदा किंवा रोगमुक्तीसारख्या ऐहिक गोष्टीसाठी याचना करणारे असंख्य लोक मी पाहिले. साधकाला जर गुरूंनी त्याच्या मार्गावर येणारी संकटे किंवा अडचणी दूर कराव्यात यामध्ये स्वारस्य असेल तर त्या साधकाचे वागणे हे एका व्यापाऱ्याप्रमाणेच आहे. असा एक काळ होता जेव्हा गुंडांना दूर ठेवण्याकरिता मुंबईतील व्यापारी धट्ट्याकट्ट्या माणसांना नियुक्त करीत असत. जे लोक फक्त आपल्या अडचणी दूर करण्यासाठी गुरूंकडे जातात ते लोक एका व्यापाऱ्याप्रमाणे गुरूंचा उपयोग करीत असतात. मी कुठल्याही गोष्टीसाठी माझ्या गुरूंकडे कधीच गेलो नाही. ठराविक वेळी मी चांगल्या स्थितीत आहे अथवा वाईट स्थितीत याचे वर्णन मी गुरूंजवळ कधीच केले नाही. गुरु हे तुमचे परमकल्याण करण्यासाठी असतात, सर्वोच्च प्राप्तीला तुमच्या आवाक्यात आणण्यासाठी असतात. तेव्हा किरकोळ समस्या किंवा छोटे मोठे आजार दूर करण्यासाठी त्यांनी तुम्हाला मदत करावी अशी अपेक्षा का करावी. पुन्हा आपण वाचू. मी कुठल्याही गोष्टीसाठी माझ्या गुरूंकडे कधीच गेलो नाही. ठराविक वेळी मी चांगल्या स्थितीत आहे अथवा वाईट स्थितीत याचे वर्णन मी गुरूंजवळ कधीच केले नाही. गुरु हे तुमचे परमकल्याण करण्यासाठी असतात. गुरु हे तुमचे परमकल्याण करण्यासाठी असतात, सर्वोच्च प्राप्तीला तुमच्या आवाक्यात आणण्यासाठी असतात. तेव्हा किरकोळ समस्या किंवा छोटे मोठे आजार दूर करण्यासाठी त्यांनी तुम्हाला मदत करावी अशी अपेक्षा का करावी. फारच सुंदर दिलेलं आहे. सर्वोच्च प्राप्तीला आपल्या आवाक्यात आणण्यासाठी असतात. खरंच आहे. आज संपूर्ण विश्व जेव्हा विश्वातले सर्वच जीव जवळजवळ जेव्हा सर्व गोष्टींच्या मागे आहेत किंवा आपण कशात आहोत आणि ते सर्वा वाटतंय, सत्य वाटतंय, अशा वेळेला आपल्या जीवनामध्ये संत येणं आणि ह्या शिकवणी आपल्याला शिकण्याची बुद्धी होणं, प्रेरणा होणं आणि ह्या शिकवणींमध्ये रममान होणं किंवा ती जिज्ञासा निर्माण होणं ही खूप मोठी गोष्ट आहे. त्यामुळे जे अशक्य गोष्ट आहे, भगवंत हे तत्व आपणाला फार प्रचंड तपस्या केल्यानंतर, प्रचंड त्याग केल्यानंतर आपल्याला प्राप्त होईल असं वाटतं. पण संतांनी जे अनुभवलं आणि याची देही याची डोळा आणि ह्याच संसारामध्ये, ह्याच शरीरामध्ये, ह्याच मनामध्ये, ह्याच संसारामध्ये सर्वांच्या सोबत असताना त्यांनी जी अनुभूती घेतली, तर त्याच्यामुळे त्यांनी जो अशक्य अनुभूती असलेला भगवंत आपल्याला शक्य करून दिला, आपल्या आवाक्यात त्यांनी आणलेला आहे आणि आपल्या आवाक्यात आणण्याचं सामर्थ्य त्यांच्यामध्ये आहे, सर्व संत आणि ऋषीमुनींमध्ये आहे. तर त्यामुळे असं जेव्हा आहे तर हे इतकी सर्वोच्च ह्या विश्वाला निर्माण करणारा जी शक्ती आहे, ती शक्ती आपल्याला प्राप्त होईल इतक्या आवाक्यात त्यांनी आणलेली असताना बाकी गोष्टी मध्ये आपण त्यांचा वापर करून घ्यावा हे शोभनीय नाही आहे. तर हे ते म्हणजे ही खरंच महत्त्वाची गोष्ट आहे आणि अनेक साधक ह्यामध्येच गुंतलेले असतात. त्यामुळे हाही निषेध
धस आहे. बरे ते गुरुसेवा करतात, सर्व काही करतात. एकतर साधक या म्हणजे अनेक साधकांची वृत्ती ह्या पद्धतीने असते की काही सांसारिक गोष्टी पूर्णत्वाकडे येतील या दृष्टीने ते जातात. सुरुवात जरी तशी झालेली असेल तरी कुठेतरी त्यातनं पुढे जाणं आवश्यक आहे, पण माणूस त्यातच अडकतो आणि त्यातच गुंततो तो. आणि दुसरी अशी गोष्ट असते की तो गुरुसेवा करतो, पण तिथे पण मीपणा असतो. इतर साधकांपेक्षा माझीच सेवा किती जास्त आहे, मीच किती जास्त काम केलं, हे पण त्याला दाखवायचं असतं. तर हे सुद्धा आणि ही सुद्धा गोष्ट आहे. या दोन गोष्टी महत्त्वाच्या असतात. एकतर मी जे कार्य करतोय ते गुरूंच्या समोर कसं जास्त येईल आणि त्याची वाहवा चार साधकांसमोर पण कशी होईल ह्याची दक्षता अनेक साधक खूप चांगल्या रीतीने घेत असतात. आणि दुसरं म्हणजे आपल्या इच्छा, सांसारिक इच्छा पूर्ण करण्यासाठी सुद्धा गुरूंचा वापर करणं, ह्या दोन गोष्टी साधक करत असतात. आता इथे भगवान नित्यानंदांकडे अशा पद्धतीने भक्त येत होते याची खंत बाबा मुक्तानंदांना वाटते. एक शिष्य म्हणून ती त्यांनी मोकळेपणाने इथे व्यक्त केलेली आहे. आणि एक साधक म्हणून त्यांनी लिहित आहेत, एक साधक म्हणून, एक शिष्य म्हणून ते लिहित आहेत. माझे बाबा एवढे मोठे महान आहेत आणि त्यांच्याकडे हे काय क्षुल्लक गोष्टींसाठी येत आहेत. ही खंत एक साधक आणि एक शिष्य म्हणून बाबा मुक्तानंदांना आहे. बाकी भगवान नित्यानंदांना पडलं नाही. कोणी त्यांच्याकडे रेसमध्ये कुठला घोडा लावावा म्हटलं तरी ते सांगत होते. त्यांच्यासाठी ते आध्यात्मिक आणि सांसारिक हा भेदही नव्हता. ही त्यांची पातळी झाली. पण एक साधक आणि एक शिष्य म्हणून ही तळमळ बाबा मुक्तानंदांची जी आतमध्ये आहे ती त्यांनी इथं व्यक्त केलेली आहे. पुढे ते सांगतात आणि इथे किती सुंदर लिहितात ते, माझ्या बाबांच्या, म्हणजे माझ्या बाबांच्या, हे फार प्रत्येक ठिकाणी आलंय. माझ्या बाबांच्या, माझे बाबा. माझ्या बाबांच्या आश्रमातील काही विश्वस्त मंडळी गर्वाने सांगत की कशा प्रकारे त्यांनी आश्रमाचा विकास केला आहे. सत्य हे होते की माझ्या गुरुदेवांच्या प्रारब्धाच्या फलस्वरूप धन येत असे. वास्तुशास्त्रकाराने आश्रमाचा आराखडा तयार केला व योजना बनविली. मजुरांनी याचे बांधकाम केले. पण विश्वस्त फुशारक्या मारीत राहिले की त्यांनीच आश्रम निर्माण केला आहे. जेव्हा दर्शनार्थ्यांनी या बढाया ऐकल्या तेव्हा त्यांना आश्चर्य वाटू लागले की गुरुदेवांना सुद्धा या विश्वस्तांनीच निर्माण केले की काय. हा एक अत्यंत बलवान भ्रम आहे ज्यामध्ये माणूस अडकलेला आहे. त्याला वाटते मी हे केले आहे, मी ते करीन, पण वास्तविक पाहता परमेश्वरच सर्व काही करीत असतो. हा एक अत्यंत बलवान भ्रम आहे ज्यामध्ये माणूस अडकलेला आहे. त्याला वाटते मी हे केले आहे, मी ते करीन, पण वास्तविक पाहता परमेश्वरच सर्व काही करीत असतो. जेव्हा भगवान कृष्ण अर्जुनाच्या रथाचे सारथ्य करीत होते तेव्हा संपूर्ण शक्ती त्यांच्याकडे होती. अर्जुनाने चुकीच्या दिशेने जरी बाण मारला तरी तो आपल्या लक्षाचा अचूक वेध घेत असे. अर्जुनाला वाटले की ते सर्व त्यानेच केले आहे. त्याच्या लक्षातच आले नाही की संपूर्ण वेळ कृष्णाची शक्तीच सर्व काही करीत होती. महायुद्ध संपल्यानंतर जेव्हा कृष्णाने सारथ्य सोडून दिले तेव्हा कृष्णाशिवाय अर्जुन पूर्णपणे अगतिक झाला. आपल्याला वाटते की आपणच कर्माचे कर्ता आहोत, पण सत्य हे आहे की कुठली तरी दुसरीच शक्ती हे सर्व काही करविते. अहंकारामुळे आपल्यातील प्रत्येकाला वाटते मीच सर्व काही करीत आहे, पण वास्तविक पाहता ईश्वरच खरा करता आहे. तेव्हा कामना, लोभ, भ्रम, क्रोध आणि गर्व यांबद्दल असलेल्या आसक्तीचा त्याग करा. ह्या वासनांनी तुम्हाला अतिशय वाईट वागणूक दिली आहे. त्यांनी तुम्हाला वशीभूत केलेले आहे. त्यांच्या जुलमांपासून स्वतःला वाचविण्याचा प्रयत्न करा. तुमच्या खऱ्या अंतरात्म्याला जाणण्याचा प्रयत्न करा. तर आता इथं ते सांगत आहेत की पुन्हा आपण वाचूया की इथे कर्मयोग आला पूर्णतः, की कर्मयोगाची ते आठवण करून देत आहेत की आपल्याला प्रत्येक गोष्ट, आता आपल्याला वाटते आपण इथे वाचतोय, ऐकतोय, तर म्हणजे तेही आपल्यामध्ये अनेक जण असे असतील की प्रत्येकाचे अनुभव की आज नको, आज राहू दे. मला पण तसं वाटतं प्रत्येक वेळेला. तर हे आहे, पण तरीसुद्धा ते होतं आहे. तर म्हणजे मी वैयक्तिक माझंच सांगते की
पण तरीसुद्धा वाचन करून म्हणजे आपण भेटतोय सर्वच जण आणि वाचन होतंय, अभ्यास होतोय आपला. तर म्हणजे असं ज्ञानेश्वरीच्या पहिल्या ओवीपासून ते आत्तापर्यंत हेच आहे की ती शक्ती करून घेते अक्षरशः, आणि ती पुढे तीच करणार आहे. आणि हे आपण सर्वच जण जे बांधलो आहे एकत्र, हीच सर्वांची अनुभूती आहे, म्हणून आपण इथपर्यंत आलोय, पोचलोय. आणि हेच सत्य आहे. म्हणजे साध्या आपल्या या एवढ्याशा अभ्यासामध्ये पण आपल्याला ते जाणवतं की हे करविणारा नक्कीच ती शक्ती आहे आणि त्यांनी बांधलंय, त्यांनीच करून घेत आहेत हे आहे. आणि इथं ते सांगतायत की आपल्याला वाटते की आपणच कर्माचे कर्ता आहोत, पण सत्य हे आहे की कुठली तरी दुसरीच शक्ती हे सर्व काही करविते. अहंकारामुळे आपल्यातील प्रत्येकाला वाटते मीच सर्व काही करीत आहे, पण वास्तविक पाहता ईश्वरच खरा करता आहे. तेव्हा 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 कामना, लोभ, भ्रम, क्रोध आणि गर्व यांबद्दल असलेल्या आसक्तीचा त्याग करा. तेव्हा कामना, लोभ, भ्रम, क्रोध आणि गर्व यांबद्दल असलेल्या आसक्तीचा त्याग करा. ह्या वासनांनी तुम्हाला अतिशय वाईट वागणूक दिली आहे. त्यांनी तुम्हाला वशीभूत केलेले आहे. त्यांच्या जुलमांपासून स्वतःला वाचविण्याचा प्रयत्न करा. तुमच्या खऱ्या अंतरात्म्याला जाणण्याचा प्रयत्न करा. किती सुंदर सांगितलंय की आपल्याला वाटतं आपण करतो, पण असं काही आपण ती शक्ती आपल्यामध्ये असलेली भगवंताची शक्ती करत असते, हे आपण जाणलं पाहिजे. आणि हे सत्य हे आहे की ती शक्ती करते. आणि त्यामुळे इथे आपल्याला सांगतायत की कामना, लोभ, भ्रम, क्रोध आणि गर्व याबद्दल आसक्ती असेल तर त्याचा त्याग करायला पाहिजे. आणि या वासनांनी तुम्हाला अतिशय वाईट वागणूक दिली आहे. त्यांनी तुम्हाला वशीभूत केलेले आहे. त्यांच्या जुलमापासून स्वतःला वाचविण्याचा प्रयत्न करा. तुमच्या खऱ्या अंतरात्म्याला जाणण्याचा प्रयत्न करा. किती सुंदर शब्द आहेत की हे सर्व जे विकार आहेत, तर यांच्या जुलमापासून यांच्या आसक्तीपासून आपण दूर राहिलं पाहिजे, तर आपण त्यांच्या जुलमापासून वाचू. खूपच फारच सुंदर शब्दरचना आहे आणि फारच अद्भुत आहे. आता पुढे सांगते. आणि आपल्याकडे आपण इतके जोडले गेलो आहे. एक मला खूप आनंद नेहमी वाटतो की जेव्हा स्नेहलकडून सुरुवात झाली, ही सुरुवात अशी झाली की गेल्या श्रावणामध्ये किंवा अधिक मास होता तेव्हा, की आपण काहीतरी म्हणजे दासबोध वाचता का, तर तेव्हा तर तशी सुरुवात झाली. तर आणि मग मी लिंक पाठवते आणि तुम्ही वाचा. मग मला लिंक वगैरे तयार करता येत नाही, माझं टेक्नॉलॉजी फारच वीक आहे. तर त्याच्यामुळे मी लिंक पाठवते, आपण अभ्यास करूया. मी म्हटलं आपण ठीक आहे, आपण अभ्यास करू, पण लिंक तयार करतच आहेस तर आपण सगळ्या ग्रुपवर पाठवूया. सगळ्यांनाच होईल, ज्यांना कोणाला जॉईन व्हायचं आहे तर होऊन जातील. आपण करतच आहे असा आणायचा अभ्यास आणि मोठ्याने होणारच आहे असं बोलून वगैरे. तर मग आपण वाचन मनातल्या मनात नाही करत आहे, तर बोलून करतोय, तर सगळ्यांनाच होईल, म्हणून ही सुरुवात झाली. आणि 1-3 महिन्यात स्नेहलला जॉब लागला आणि नंतर तिच्या लेकाला भार्गवला ही गोपाळ्या म्हणून नाव गोपाळ्या त्याचं, त्याला ही काळजी की आता आई ऑफिसला जाणार, तर मग सुरुवातीचं म्युझिक आणि पसायदान कोण लावणार, मग ज्ञानेश्वरीचं काय होणार, हेही त्याला चिंता, ज्ञानेश्वरीचं काय होणार. आणि तेव्हा कादंबरीताईंनी ते सर्व त्यांच्याकडे पण लॅपटॉप आहे आणि त्यांनी मग ते सुरू केलं. म्हणजे ही घटना सांगायचं उद्देश हे आहे की मग एवढा लहान वय असलेलं बालक, त्यालासुद्धा ते मनात यावं, आणि ही किती मोठी अद्भुत गोष्ट आहे. तर ह्या सर्व गोष्टी आणि ह्यातनं सगळेजण एक असे जोडलं जाणं आणि ते अजूनपर्यंत चालू राहणं, हे आणि सगळ्यांचे भाव ते असणं. इथे प्रत्येकजण आपलं काम करतं आहे. कोण लिंक तयार केली, तर कोणी सुरुवातीला म्युझिक लावून एक वातावरण निर्माण होतं आहे, पसायदान लावणं, नंतर
शांतीपाठ म्हणणं, सुरुवातीला आता माऊलींची पहिली ओवी म्हणणं, ही प्रत्येकाला दिलेली कामं आहेत. कोण ऐकतंय, कोण बोलतंय, कोण वाचतंय, तरी सेम कामं आहेत प्रत्येकाला. इथे कुठलंही काम हे नाही, लहान मोठं असं कुठलं काम नाही. कारण वाचन करणं फार सोपं आहे, समोर आधार आहे फार मोठा, पण ऐकणं त्याच्यापेक्षा कठीण काम आहे. तिथे जास्त एकाग्रता लागते. तर त्याच्यामुळे ते सगळ्यात कठीण काम आहे आणि मोठं काम आहे. तर सगळ्याच गोष्टी इतक्या आहेत आणि सगळ्यांचे भाव आपले एवढे सारे सुंदर रीतीने जोडले गेलेले आहेत आणि त्याचेच हे आशीर्वाद आहेत. आत्तासुद्धा पहिली ओवी वेदश्रीने, आता यशश्रीचं नाव वेदश्री केलं आहे, तर तिने सुरू केल्यानंतर भार्गवने तिथनं सुरुवात केली की ती जिथपर्यंत आली तिथून त्याला पूर्ण केलं. हे एवढा पहिली दुसरीतल्या मुलांचं हे कोऑर्डिनेशन किती मोठी गोष्ट आहे ही. फारच म्हणजे खूप सुंदर रीतीने आहे. तर आता पुढे सांगते की माझ्या गुरुदेवांकडे अनेक भक्त येत असत. माझ्या गुरुदेवांकडे अनेक भक्त येत असत आणि त्यांपैकी बरेच जण त्यांचे शिष्य होते. त्या शिष्यांना भगवान नित्यानंदांकडून जे काही प्राप्त झाले ते त्या शिष्यांच्या श्रद्धेच्या तीव्रतेवर, त्यांच्या भक्तीच्या दृढतेवर, त्यांच्या गुरुभावाच्या प्रगाढतेवर अवलंबून होते. भक्तांचा गुरुभाव जेवढा दृढ असतो तेवढ्या अधिक प्रमाणात ते गुरुदेवांना आपल्यामध्ये आत्मसात करतात. खूप सुंदर सांगितलं. माझ्या गुरुदेवांकडे अनेक भक्त येत असत आणि त्यांपैकी बरेच जण त्यांचे शिष्य होते. त्या शिष्यांना भगवान नित्यानंदांकडून जे काही प्राप्त झाले ते त्या शिष्यांच्या श्रद्धेच्या तीव्रतेवर, त्यांच्या भक्तीच्या दृढतेवर, त्यांच्या गुरुभावाच्या प्रगाढतेवर अवलंबून होते. भक्तांचा गुरुभाव जेवढा दृढ असतो तेवढ्या अधिक प्रमाणात ते गुरुदेवांना आपल्यामध्ये आत्मसात करतात. भक्तांचा गुरुभाव जेवढा दृढ असतो तेवढ्या अधिक प्रमाणात ते गुरुदेवांना आपल्यामध्ये आत्मसात करतात. माझे नित्यानंद बाबा देहात असेपर्यंत त्यांची एक महान भक्त दर आठवड्याला वसईहून गणेशपुरीला येत असे. आता त्या आपल्या मुलाबाळांना घेऊन इथे येतात. एकदा त्या माझ्याकडे आल्या तेव्हा मी त्यांना तुळशीचे एक रोपटे दिले. त्यांनी विचारले, मी हे रोपटे लावले तर ते जगेल का? ते सर्व तुमच्या भावनेच्या प्रबळतेवर अवलंबून आहे, मी त्यांना सांगितले. खरी जाऊन त्यांनी ते रोपटे लावले आणि पुढच्या वेळेस इकडे येताना माझ्यासाठी त्या तुळशीच्या मंजिऱ्या घेऊन आल्या. जेव्हा लोक माझ्या गुरुदेवांकडे येत तेव्हा अनेक जण कृपेची याचना करीत आणि काही जण तर मागणीच करीत. माझे बाबा नेहमी म्हणत की शिष्याप्रती गुरूंच्या कृपेला महत्त्व नाही तर अधिक महत्त्व आहे गुरूंप्रती शिष्याच्या कृपेला. ज्या क्षणी शिष्य गुरूंना पूर्णपणे समर्पित होतो त्या क्षणी गुरूंच्या पूर्ण कृपेचा त्याच्यावर आपोआप वर्षाव होतो. पुन्हा वाचू आपण. जेव्हा लोक माझ्या गुरुदेवांकडे येत तेव्हा अनेक जण कृपेची याचना करीत आणि काही जण तर मागणीच करीत. माझे बाबा नेहमी म्हणत की शिष्याप्रती गुरूंच्या कृपेला महत्त्व नाही तर अधिक महत्त्व आहे गुरूंप्रती शिष्याच्या कृपेला. ज्या क्षणी शिष्य गुरूंना पूर्णपणे समर्पित होतो तत्क्षणी गुरूंच्या पूर्ण कृपेचा त्याच्यावर आपोआप वर्षाव होतो. मी जर खरोखर शिष्यकृपा अर्पण केली असती तर शक्तिपात मिळाल्यानंतर मला 9 वर्षे साधना करावी लागली नसती किंवा तत्पूर्वी इतकी वर्षे भटकत राहावे लागले नसते. मला एवढा काळ लागायला नको होता. मी शिष्यकृपा लवकर अर्पण केली नाही. मी तर गुरुकृपेचीच वाट बघत बसलो होतो. माझ्या बाबांकडे अशी रीत होती की तुम्ही जर बाबांच्या जवळ उभे असाल तर त्यांनी सांगितल्याशिवाय तुम्ही बसू नये. मी जेव्हा त्यांच्या दर्शनाला जात असे तेव्हा त्यांनी जायला सांगितल्याशिवाय मी तिथून जात नसे. मी त्यांच्या इतर भक्तांकडे पाहत असे की कधीकधी ते खूप वेळ उभे असत. कधीकधी बाबा त्यांना त्या दिवशी किंवा रात्री जायला सांगत नसत आणि त्यांची मुंबईची बस चुकत असे. एकदा जालंधरनाथ नावाचे एक शिष्य गोरखनाथ नावाच्या गुरूंच्या शोधात निघाले.
शेवटी वाटेत त्यांची एका मनुष्याशी गाठ पडली. गोरखनाथांनी विचारले, कुठे चालला आहेस? मी गोरखनाथांच्या शोधात आहे. जालंधरनाथ उत्तरले. का? कृपा प्राप्त करण्यासाठी. मी गोरखनाथ आहे, ते म्हणाले. इथे बैस, मी जाऊन परत येतो. आणि मग ते 12 वर्षांकरिता निघून गेले. तोपर्यंत जालंधरनाथ तिथेच बसून राहिले. 12 वर्षांनंतर जेव्हा गोरखनाथ परत आले, तोपर्यंत त्यांच्या शिष्याला सर्व काही प्राप्त झालेले होते. गुरुकृपा प्राप्त करण्यास सत्पात्र असलेल्या व्यक्तीचे हेच लक्षण आहे. तुम्ही थोड्याच वर्षात ईश्वराला प्राप्त करू शकता, तुमची यात्रा पूर्ण करू शकता. यासाठी दीर्घकाळाची गरज नाही. स्वामी समर्थ रामदासांनी आपली यात्रा 12 वर्षांत पूर्ण केली. ज्ञानेश्वर महाराजांनी आपली यात्रा फार लवकर पूर्ण केली, फक्त 6 महिन्यात. इतर काहींनी आपल्या यात्रा 15 वर्षे किंवा 12 वर्षे किंवा त्याहूनही कमी कालावधीत पूर्ण केल्या आहेत. त्यानंतर ते स्वतःच्या अंतरात अतीव संतुष्ट होऊन गेले. माझे बाबाजी म्हणत असत, तुम्ही तुमची यात्रा अशी पूर्ण करू शकता क्षणार्धात. माझे बाबाजी म्हणत असत, तुम्ही तुमची यात्रा अशी पूर्ण करू शकता क्षणार्धात. आणि असे म्हणून ते आपल्या बोटांनी चुटकी वाजवीत असत. तर आता इथे खूप महत्त्वाचं तत्त्व त्यांनी सांगितलेलं आहे की गुरुकृपा, प्रत्येक साधक किंवा भक्त गुरुकृपा मागतो किंवा गुरुकृपेची मागणी करतो. पण बाबा मुक्तानंद इथे महत्त्वाची गोष्ट सांगतायत की जी त्यांनी आपल्या अनुभवातून शिकली आणि भगवान नित्यानंदांच्या सहवासात शिकली की गुरुकृपा तर कायमच असते प्रत्येक भक्ताला आणि शिष्यावरती. शिष्यानेच गुरूंच्या प्रती कृपा करावी लागते आणि गुरूंना समर्पित व्हावं लागतं. जेव्हा आपण गुरुगृही जातो किंवा जेव्हा आपण अनुग्रहित होतो, त्याच वेळेला गुरु समर्पित झालेला असतो आपल्याला. पण शिष्याला समर्पित व्हायला वेळ लागतो. शिष्याला त्याच्या मन, बुद्धी, चित्त, अहंकार, देह ह्या सर्व गोष्टीतून पूर्णपणे समर्पित व्हायला शिष्यालाच वेळ लागतो. आणि त्यासाठी ते स्वतःचंच उदाहरण देत आहेत की मला भगवान नित्यानंदांच्या सहवासात ते शाळेपासून आले होते. अगदी 15-16व्या वर्षा वयापासून ते आले होते. परंतु तरीसुद्धा ते पुढे 16 वर्षांची ते भटकत होते. 16 वर्ष पुढे ते भटकत होते. तर त्यांची ते इतके 16 वर्ष त्यांनी पूर्ण भारत भ्रमंती केली आणि मध्ये आपल्या गुरूंना ते सतत भेटत होते आणि थोडे वेळ थांबायचे, पुन्हा जायचे. आणि जेव्हा त्यांना झिपरू अण्णांनी सांगितलं आणि त्यांना सुद्धा जाणवलं की नाही, मला आता कायम स्वरूपी अनुग्रह मला सद्गुरू भेटले पाहिजेत आणि मला मार्गदर्शक भेटला पाहिजे. आणि त्यांनी सर्व प्रकारच्या साधना केल्या. कुठलीच साधना त्यांची राहिली नसेल एवढ्या 16 वर्षांमध्ये. आणि तरीसुद्धा त्यांना ते पूर्णत्व त्यांनी अनुभवू शकले नव्हते. आणि त्यामुळे मग ते त्यांच्या मनामध्ये येऊ लागलं की नाही, मला कायम स्वरूपाच्या मार्गदर्शकाची गरज आहे की जो मला संतुष्ट करेल. आणि ही त्यांच्या मनात यावी भावना. आणि त्याच वेळेला झिपरू अण्णांनी त्यांना उपदेश करावा की तू इतका भटकतोस कशाला, तू तुझ्या अंतरात जा. आणि मग झिपरू अण्णांकडे ते अनुग्रह मागतायत. झिपरू अण्णा सांगतायत, मी नाही तुझा मार्गदर्शक, तर तुझे गुरु तुझी वाट पाहत आहेत आणि ते गणेशपुरीमध्ये तू भगवान नित्यानंदांकडे जा. आणि वारंवार 16व्या वर्षापासून बाबा मुक्तानंद सतत भगवान नित्यानंदांच्या संपर्कात होते. परंतु गुरूंची कृपा त्यांच्यावर अखंड होती. त्यामुळे इतके वर्ष ते बाहेर सगळीकडे राहत होते तरी त्यांच्याकडे परत खेचून येत होते. परंतु त्यांनी गुरूंवरती कृपा 16 वर्षानंतर केली आणि तेव्हा त्यांना अनुग्रह पण प्राप्त झाला. आणि अनुग्रहानंतर सुद्धा बाबा मुक्तानंद इथं स्पष्टपणे देत आहेत की अनुग्रहानंतर सुद्धा मला 9 वर्ष पण लागायला नाही पाहिजे होती. मला पूर्णपणे समर्पित व्हायला तेवढा कालावधी लागला, म्हणून मला पूर्णत्व प्राप्त करायला 9 वर्ष लागले. ही गोष्ट त्यांनी स्वतःचं उदाहरण देऊन त्यांनी सांगितलं आहे. तर ही खूप मोठी गोष्ट आहे की स्वतःच्या अनुभवांनी त्यांनी सांगितलेलं आहे. इतर साधकांचा कोणाचाच अनुभव त्यांनी सांगितलेला नाही आहे, तर स्वतःचा अनुभव सांगितलेला आहे. आणि हा सर्वांसाठी एक मार्गदर्शकच आहे. तर इथं
आपण कृपा किती करतोय, आपण किती समर्पित होतोय, हे महत्त्वाची गोष्ट आहे. गुरुने कृपा आधीच केलेली असते आणि त्याची कृपा अखंड असते, त्याची कधीच खंडित न होणारी कृपा असते. आपण ती कृपा किती घेतोय, ग्रहण करतोय हे, आणि आपणच स्वतःवर, गुरूंवर कृपा म्हणजे स्वतःवर कृपा किती करतोय, ही महत्त्वाची गोष्ट आहे. आणि त्यासाठी जालंधरनाथ आणि गोरखनाथ ह्यांचं उदाहरण देत आहेत. जालंधरनाथ गोरखनाथांच्या शोधात निघालेत आणि तिथे गोरखनाथ त्यांना भेटत आहेत आणि ते सांगतायत की जेव्हा मी गोरखनाथ आहे, तू इथे बस. आणि ते तिथे बसून जात आहेत आणि तत्क्षणाला ती गुरुकृपा पण त्यांनी स्वीकारली आणि शिष्यानेही गुरूंवर कृपा केली आणि ते तिथे बसून गेले. 12 वर्षापर्यंत ते तिथेच बसून आहेत किंवा तिथेच त्याच भागामध्ये ते तपस्या करतात. आणि जेव्हा गोरखनाथ परत येत आहेत तेव्हा त्यांना पूर्णत्व प्राप्त झालेलं होतं. तर किती मोठी गोष्ट आहे, म्हणजे खूप उदाहरणं आहेत. अर्थात ज्याचं जसं प्रारब्ध तसं तसं त्याला त्याची कृपा स्वतःवरती साधकाची होणार आहे. तर त्याच्यामुळे आपण हेच प्रार्थना करू की जी कृपा आपल्यावरती आता होत आहे ती ग्रहण करण्याची शक्ती, बुद्धी, सामर्थ्य आणि आपल्याला सर्वच महान विभूती आपले सद्गुरू आणि आपले सहाय्यक सद्गुरूसुद्धा, गुरु, हे सर्व आपल्याला प्रदान करूत. इथं आपण थांबूया.